रावण जेव्हा गोकर्ण क्षेत्राजवळ पोहोचला तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या मायेने सूर्याला झाकून टाकले। सगळीकडे अंधार झाला आणि रावणाला वाटले की संध्याकाळ झाली आहे। रावण हा कट्टर शिवभक्त होता आणि तो रोज नियमाने संध्योपासना संध्यावंदन करायचा। संध्येची वेळ टळू नये म्हणून त्याला लिंग खाली ठेवणे भाग होते, पण शिवाची अट आठवून तो अडकला। त्याच वेळी गणपती एका लहान बटूचे ब्राह्मण मुलाचे रूप घेऊन तिथे गायी चारत असल्याचे नाटक करू लागला। रावणाने त्या मुलाला पाहिले आणि त्याला हाक मारली। रावण म्हणाला, बाळा, मी संध्योपासना करेपर्यंत हे लिंग तुझ्या हातात धरशील का? फक्त हे जमिनीवर ठेवू नकोस। तो बटू गणपती म्हणाला, मी हे लिंग जास्त वेळ धरू शकणार नाही। जेव्हा मला हे जड वाटेल तेव्हा मी तुला 3 वेळा हाक मारीन। जर तू आला नाहीस तर मी हे लिंग जमिनीवर ठेवून देईन। रावणाने घाईघाईत ती अट मान्य केली आणि तो समुद्राच्या तीरावर संध्येसाठी गेला। गणपतीने काही वेळातच पहिली हाक मारली, रावणा। काही क्षण गेले आणि दुसरी हाक मारली, रावणा। आणि तिसरी हाक मारली, रावणा। रावण संध्येत असल्याने अर्घ्य सोडल्याशिवाय उठू शकत नव्हता। तिसरी हाक मारल्याबरोबर गणपतीने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले आणि तिथून अदृश्य झाला। त्या आटोपून रावण धावत आला तर काय, आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले होते। त्याला शिवाची अट आठवली। त्याने रागाच्या भरात ते लिंग उपटण्याचा प्रयत्न केला। त्याने आपली सर्व 20 हातांची शक्ती लावली, जोर लावला, पण लिंग हलले नाही। त्या ओढाताणीत लिंगाचा आकार गोकर्णासारखा, गायीच्या कानासारखा झाला। रावणाला आपली हार मान्य करावी लागली। तो म्हणाला, हे महादेवारखे लिंग महाबळ महान शक्तिशाली आहे। तेव्हापासून त्या क्षेत्राला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले। उपसंहार सिद्धमुनी सांगतात, हे नामधारका ज्या ठिकाणी साक्षात शिवाचे आत्मलिंग आहे तिथे श्रीपाद श्रीवल्लभ 3 वर्षे राहिले। या क्षेत्राच्या दर्शनाने ब्रह्महत्येसारखी पापे सुद्धा नष्ट होतात। अशा प्रकारे हा 6वा अध्याय गोकर्ण क्षेत्राचा महिमा गातो आणि मोक्ष प्राप्ती होते।